नमस्कार. आता आपण पाहतात बहुजन शक्ती न्यूज. आता आपण बघू शकता 2 महिन्यापूर्वी मी इथंच बातमी केली होती का बुवा संपूर्ण कठडे हे तुटलेले लहान पुलाचे. तर काल रात्री 9 ते 9:15च्या दरम्यान एक व्यक्ती इथं पडला पडला व त्याचा पाय घसरला. थोडक्यात तो बचावला इथून पडण्यापासून. तर नगरपालिके प्रशासनाचे इथं कोणतेही लक्ष नाही. मी 2 महिन्यापूर्वी न्यूज केली व तोंडी तिथं गेलो, समक्ष गेलो मी, तरी नगरपालिका प्रशासन याच्याकडे काय कोणतेही लक्ष देत नाही. तर मला एवढं विचार नाही नगरपालिका प्रशासनला का एखाद्या माणसाचा जीव गेल्यावर आपण हे कठडे बसवणार आहे का. आपण बघू शकता पूर्ण कठडे तुटलेले. आता रात्रीचा एखाद्या व्यक्तीला अंदाज येत नाही. समोर बी बघू शकता आपण, हे बघ इथं. आता रात्रीचा कोणाला अंदाज येणार मला सांगा बरं. पुढं बी ते पोलिसांची बॅरिकेडिंग करून ठेवलेली आहे. जर एखादा अपघात किंवा जीव गेला तरच नगरपालिका प्रशासनाला जाग येणार आहे का. तरी नगरपालिकेने लवकरात लवकर इथे बॅरिकेडिंग करा, काहीतरी करा जेणेकरून अपघात होणार नाही. हे बाई पाईप पूर्ण हे झालेले. आता रात्रीचा अंदाज येत नाही, लोकांना त्रास होणार नाही. कारण रोज हा कंटिन्यू ये जा करणार रोड आहे. आपण बघू शकता इथं कंटिन्यू गाड्या ये जा करू राहिले. कॉलेजचे पोरं असतील, पोरी असतील किंवा रेग्युलर आपले जे ये जा करणारे लोक आहे रोजचे. तरी तात्काळ नगरपालिकेने लवकरात लवकर इथं लोखंडी पाईप किंवा काहीतरी बसवा जेणेकरून दुखापत होणार नाही. शिवरात्री निमित्त आता इथं आपल्या बेटात शुक्राचार्य मंदिर म्हणा किंवा जनार्दन बाबा म्हणा, इथे सुद्धा आता खूप भाविक जाणार असून तरी 1 किंवा 2 दिवसात लवकरात लवकर हे कठड्यांचं काम नगरपालिकेने पूर्ण करा जेणेकरून त्यांना नागरिकांना तकलीफ होणार नाही. कॅमेरामॅन तीर्ष पाटील सह मी दीपक साठोडे, बहुजन शक्ती न्यूज, प्रतिनिधी कोपरगाव.